मरणाचं गरम होणार आहे जर पाऊस नाही पडला तर. हो भाई, खालचं काय दिसतच नाही. कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉगमध्ये. आता वाजलेत सकाळचे 7 आणि आपण निघतोय आपल्या पहिल्या मॉन्सून राईडसाठी. येस, आपण पहिल्यांदा आपला पूर्ण ग्रुप जो आपल्या बरोबर या वर्षात जेवढेही लोक असणार आहेत आणि अजून काही पुढे ॲड होणार आहेत, तर त्यातल्या मेजॉरिटी लोकांबरोबर आज आपली एक पहिली राईड आहे. ह्या वर्षातली आय गेस पहिलीच राईड असेल ही, जी पहिल्यांदा मी ग्रुपबरोबर करतोय आणि सगळ्यात जास्त लोक ह्याच्यामध्ये जॉईन झालेली असणार आहेत. फर्स्ट मॉन्सून राईड आहे. कुठे चाललो हे मी आता सांगणार नाही तुम्हाला, रस्त्यात हळूहळू सांगतो. तुम्ही पाहिजे तर अजून पण गेस करू शकता की मी कुठे निघालो आहे. सो आत्ता वाजलेत सकाळचे 7. आम्ही सगळे भेटतोय आता ठाण्या साईडला. तर आपण खाली जाऊया. पॅकिंग जास्त काही घेतलेलं नाही आहे. एकच दिवसाची राईड आहे, एक दिवस स्टे असणार आहे आणि मग तिकडनं आम्ही उद्या परत येणार आहे. सो ह्यामध्ये काय काय असणार आहे ते आता तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता फटाफट खाली जाऊया आणि लेट्स राईड. सो गुड मॉर्निंग. गाडी कोल्ड स्टार्ट केलेली आहे. एकच आपली बॅकपॅक होती, ती मी फक्त बंजीजने मागे आता बांधली आहे. टॉप रॅकमुळे जरा बांधायचे पॉईंट्स पण आहेत आणि एकच बॅग छोटीशी घेऊन जायची. आणि आपल्याकडे बॅग असं काही बॅगेज म्हणजे लगेजसाठी असं काही ऑप्शन तर नाहीच आहे. चला निघूया. फक्त 2 मिनटं रेडी होऊन खाली आलो आहे तर लगेच एवढा पाऊस चालू झाला आहे आता. तर तुम्हाला दिसतं आहे का आतमध्ये रिफ्लेक्शनमध्ये. फुल पॅन्ट, जॅकेट, त्याच्यावर रेन जॅकेट सगळं रेडी झालं आहे आता काढू पण नाही शकत आहे. तर शूज बीज असे आहेत त्यामुळे तर घातलं की घातलं. आता मरणाचं गरम होणार आहे जर पाऊस नाही पडला तर. पाऊस कंटिन्यू राहू दे तर चालेल मला. चल जाऊ चल. पाऊन तास थांबले इकडे घरी का नाही आला? घरी काय आजी जाऊन बसली माझी बाथरूम मध्ये. तो लेट आला, तू काय करतोय? तू कधी झालं? 8 वाजता आलाय. तर आपला माईक तर काय चालत नाही आहे गेस. सो आता फक्त व्हिज्युअल बघा. संकेत सगळेजण आलेले आहेत. संकेत आहे, नवीन गाडी, गौरव, रेड बेनेली 502, अक्षय, मागे व्हाईट बेनेली, भावेश, आपली गाडी हिमालयन आणि लास्टला अजून एक संकेतची अपाचे आणि इकडे अजून एक एक्सपर्ट पण आहे. लेट्स गो. गुडघा गेला खाली.
फोटोग्राफी चालू आहे. चायला शूज बघ कसे झाले, फुल चिखल रे. अरे नाही त्याने म्युझिक लावलंय म्हणून बघतच नाही मागे. हा मागे तर बघायला पाहिजे. राहून मी त्याला शिव्या घालवतो, ओव्हरटेक कर ओव्हरटेक कर ओव्हरटेक कर, तेव्हा तो ओव्हरटेक कर. धुवून आला, धुवून आला. भिजून जाऊ. अरे माझं पण असंच झालं. ते पण तिकडे नळ आहे मस्त पैकी चोळून यायचं. धुवून आता करणार का अजून वाटा ठेवू ना. अरे अक्षय सगळे व्हिडिओ घेतो. म्हणूनच मला कसतरी होतं, म्हणून मी ठेवूनच दिलं मर्दाच्या आईला. सगळ्यांना टॅग करा. एक करू नको. येशू ख्रिस्तो ओ मेरा येशू येशू मेरा येशू वाले. आता हा बाई हे पण आहे मस्त. आता गेला रे धग, बरोबर गेले. फोटोग्राफीची तयारी चालू आहे. एक पोझिशन चालू आहेत फोटोग्राफीच्या एकेकाच्या. आधी ह्याची बाईक, मग त्याची बाईक, आणि मागे मस्त असा निसर्ग. आत्ता ॲक्च्युली ढगांमुळे थोडा लपला आहे, नाही तर खूप मस्त एवढा मोठा डोंगर आहे आणि तिथून एकेका जागी धबधबे दिसत आहेत. मस्त अशा स्पॉटवर थांबून आम्ही आपलं फोटोज काढत होतो. सॉरी, या पूर्ण ह्याच्यामध्ये माझा माईकच खराब झाला आहे. आय गेस माईकमध्ये पाणी गेलं आहे का काहीतरी सीन झाला आहे, त्यामुळे ह्या पूर्ण ब्लॉगला काहीच मला आवाज नाही करता आला. जे काय मी व्हिडिओ चालूमध्ये शूट केलेत गाडी चालवताना मोठं ब्लॉगिंग, ते सगळे मोंटाजमध्ये जाणार आहे. आता थांबलो आहे म्हणून थोडासा आवाज मे बी तुम्हाला येत असेल. जेव्हा मी पूर्णपणे हॉल्ट घेऊ तेव्हा मी नॉर्मल माईक लावून बोलेन, बट माझा हेल्मेटचा माईक आहे तो तर खराब झाला आहे. आता बघा सगळेजण असे इकडे तिकडे पसरून आपापल्या गाड्यांचे फोटो आणि सगळं चालू आहे.
पण आता इथे मस्त डोंगर होता तो गेला, म्हणजे ढगांच्या आड पलीकडे लपलाय आता मस्त 5-6 धबधबे दिसत होते तिकडे. खालचं काय दिसतच नाही. काय दिसतच नाही रे. भाई साहब फुल धुकं, फुल पाऊस, धबधबे. खतरनाक वेदर आहे भाई. मी इकडे माळशेज घाटात फक्त एकदाच आलेलो आहे त्याच्या आधी, त्याच्यानंतर मला आठवतच नाही. तेव्हा पण पावसातच आलेलो असत. बट आत्ता काय वेदर आहे, खतरनाक वेदर. काय दिसतंय खतरनाक दिसत. एक्सपिरियन्स आहे हा फुल धुक्याचा. फुल धुकं, बापरे, काय दिसतच नाही आहे. हेडलाईटचा काय उपयोगच नाही आहे. पिवळ्या लाईट पाहिजे तर काहीतरी थोडंफार दिसणार असं आहे. आम्हाला फक्त हॅझर्ड लाईट दिसत आहेत, त्याच्यावरून कळतं आहे बाबा गाड्या आहेत समोर आहेत आपल्या. मागचे खूपच मागे राहिले रे, त्यांना थांबायला पाहिजे. ऑफरोडिंग बघा, ऑफरोडिंग खतरनाक ऑफरोडिंग मिळालं आहे या पूर्ण ट्रिपमध्ये. स्लश पण होतं, फुल टायर बिअर सरकतायत मागचे, खपा खूप.
चला रे हम लोग 30-40 वर चालत तरी मागे राहतो. हो काय दिसतोय व्ह्यू काश मी तुमच्याशी नीट बोलू शकलो असतो आणि काश तुम्हाला याचा आवाज नीट आला असता. काय व्ह्यू दिसतोय. वाव. मॉन्सूनमध्ये काय अमेझिंग वातावरण असतं या जागेमध्ये. म्हणजे माळशेज असो, धरणांच्या बाजूला, नद्यांच्या आसपास एक नंबर. Just look at this view. Amazing. बघा व्ह्यू आणि आमच्या सगळ्यांच्या बाईक्स मध्येच थांबून रस्त्याच्या फोटोग्राफी चालू. बाय बाय. सुंदर धरण. हे पिंपळगाव धरणाचा एरिया आहे हा. रस्ते काय क्रेझी रस्ते आहेत बघा. डोंगर दऱ्यांच्या मधून छोटासा रस्ता चालला आहे. हिरवळ दाटली आहे पावसामुळे. आपण फक्त जात राहायचं आता. बापरे, वडाचं झाड बघा कसं केवढं मोठं आहे.